नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा घेऊन आलो आम्ही नवीन विषय, नवीन संधी आणि नवीन कल्याणकरांचा परिचय. आज आपल्यासमोर आहेत अविरत शेटे सर. नमस्कार. मला असं वाटतं कल्याणमध्ये असा कोणीही एखादी व्यक्ती नसेल की ज्याला शेटे क्लासेस किंवा शेटे इन्स्टिट्यूट ही माहिती नसेल असे. आणि आज आपण खरोखरच अभिमान वाटतो मला कल्याणकरांना की आज आपल्यासमोर अविरत सर स्वतः बसलेले आहेत आणि आज आपल्याला सगळं त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय की ह्या शेटे इन्स्टिट्यूट बद्दल संपूर्णतः माहिती आणि कशा पद्धतीने ही मराठी माणसाची इन्स्टिट्यूट पुढे आली आणि त्यासाठी काय काय जे म्हणतात ना ते पापड बेलावं लागले या संपूर्ण बाबतची माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर मला एक सांगा की शेटे क्लासेसच मी म्हणेल. शेटे क्लासेस आम्ही साधारण 89ची वेळ माझी सुद्धा होती सर. बरोबर. की आम्ही शेटे सरांचे विद्यार्थी होतो आणि शेटे सर म्हटल्यानंतर ग्रेट माणूस, म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचं एकंदरीत बॉडी लँग्वेज इतकी सुंदर. पण त्या काळी सर ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेत होते, आम्हाला सगळ्यांना बरोबरीने घेऊन क्लासेसमध्ये शिकवत होते, सगळ्या गोष्टी अगदी कधी आला की पाठीवर हात फिरवणार, त्यांच्याशी छान गप्पा मारणार वगैरे. पण सर मला एक सांगा की असे शेटे सरांनी क्लासेस जे काढले ते साधारण कधी स्वतःचे ओपन केले त्यांनी क्लासेस? 1989 1989 मध्ये सरांनी क्लास सुरू केले. त्या अगोदर ते वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकवत होते आणि जसं तुम्ही म्हणालात त्यांचा उदो सगळीकडेच होत होता, कारण ते मन लावून शिकवायचे, तळमळीने शिकवायचे. पण ज्या एक दोन क्लासेस होते ते खूप वेळ देत होते आणि खूप तिथे कष्ट घेत होते. तिथे आपण आजकाल हल्ली ऐकलेला एक शब्द निपोटिझम, त्याच्यामुळे त्यांना चांगल्या संधी मिळत नव्हत्या. त्यांच्या कलेचा किंवा त्यांच्या जिद्दीचा, जिगरी स्वभावाचा विद्यार्थ्यांना तेवढा फायदा होऊ शकत नव्हता. आणि खरं सांगायचं तर विद्यार्थ्यांनी सर थोडेसे फ्रस्ट्रेट झाले होते, थोडेसे चोक झाले होते. पण चाकरी इमाने इतबारे करायची हा त्यांचा पिंड होता. पण विद्यार्थ्यांनीच त्यांना सुचवलं की सर तुम्ही स्वतःच चालू केलं तर तुम्ही आम्हाला अजून बरेच काही देऊ शकाल. तुमचेच विषय जे तुम्हाला मिळत नाही तिथे ते मिळतील. आणि हिम्मत करण्यासाठी म्हणजे मला अजून नावही आठवतं, अनुराधा बेलसरे ही त्या काळी जी स्टुडंट होती ती विद्यार्थिनी सरांकडे, म्हणजे 88ची गोष्ट करतो मी, ती लिटरली सरांकडे असे 100 रुपये पर हेड असे 60 जणींकडनं पैसे गोळा करून चिठ्ठी सकट घेऊन आली, सर हे घ्या, पुढच्या वर्षीची पहिली फी, क्लास सुरू करा. तर विद्यार्थ्यांनीच मागे लागून स्वतः क्लास सुरू करायला सरांना एक प्रकारचा हुरूप दिला. सोपं नव्हतं, कारण वडिलांकडे काही बचत नव्हती, सेव्हिंग्ज नव्हते, काही नाही. क्लास सुरू केला तेव्हा माझ्या आईच्या मंगळसूत्रापासून सगळं गहाण ठेवावं लागलं होतं. म्हणजे आई अगदी फिल्मी डायलॉग झाला होता आई बाबांमध्ये की वडिलांनी म्हटलं होतं अगं जेवढे काही माझ्याकडे थोडेफार होते आणि तुझ्या पाटल्या बिटल्या आता त्यातनं रक्कम पुरी नाही होते. ती म्हणे हे घ्या मंगळसूत्र. ती म्हणे अरे पण हे कसं? म्हणे अहो तुम्ही आहात ना, तुम्ही असताना मला या दागिन्याची काय गरज. आणि 3 वर्षाचं लोन घेतलं होतं ते 2 वर्षात वडिलांनी पूर्ण परतफेड केली आणि आईला मंगळसूत्र परत सोडून आणलं. सुंदर. म्हणजे मला म्हणायचं की एखाद्या गोष्टीला ज्या वेळेला उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचाही सपोर्ट येतो आणि घरातनंही सपोर्ट मिळतो त्यावेळेला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. अगदी हे मला असं वाटतं शेटे सरांनी करून दाखवलेले आहे. पण पुढच्या काळात मध्ये मला असं जाणवतं सर की तुमची एंट्री अगदी ऐन तारुण्यामध्ये या इन्स्टिट्यूटमध्ये झाली. मी ऐन तारुण्य हा शब्द याच वापरते कारण सरांचा सर इतका व्याप नंतर वाढत गेला ना झपाट्याने. जसं तुम्ही आता एका विद्यार्थिनीचं सांगितलं की तिने आणले 6 जणांचे ऍडमिशन्स वगैरे. मला असं आठवतंय चांगलं की इथे शेटे सरांकडे क्लासेसला ऍडमिशनसाठी चिठ्ठ्या यायला सुरुवात झाली की सर ऍडमिशन द्या. नगरसेवकांपासून आमदारांपर्यंत चिठ्ठ्या यायच्या. आणि जे बेंचेस पूर्ण भरल्यानंतर सुद्धा विद्यार्थी किंवा पालक मागे लागायचे की बाबा आम्हाला खुर्ची टाकून द्या, आम्ही 2 रंगांच्या मध्ये खुर्ची टाकून बसू. त्यामुळे आमच्याकडे त्यावेळेला चेअर ऍडमिशन हा कन्सेप्ट सुद्धा सुरू झाला.
अर्थात आजकाल तो कन्सेप्ट चालत नाही, कारण मुलांना सुद्धा आजकाल फार बरोबर कम्फर्टेबली सगळ्यांना आरामात बसायला आवडतं. बरोबर पूर्वी विद्यार्थी अक्षरशः लोकलच्या चौथ्या सीट सारखं बसून सुद्धा शिकायचे, कारण त्या अगोदर मुलांना बेंचेसची सवय नव्हती. लोक खाली सतरंजी टाकून बसायचे, त्यामुळे बेंच मिळाले, फॅन मिळाला, ही सुद्धा मोठी गोष्ट मोठी गोष्ट झाली. बरोबर आहे. आजकाल अर्थात एसी, प्रोजेक्टर, सगळ्या स्मार्ट गोष्टी बोर्ड आहेत, सगळ्या. सगळंच आता आवश्यक नाही, झालं. पण मला म्हणायचं की सर अशी काय परिस्थिती वाटली तुम्हाला की तुम्हाला सुद्धा ह्या फील्डमध्ये किंवा वडिलांच्या बरोबरीने आपण काम करणं गरजेचं आहे, आता त्याशिवाय पर्याय नाही, असं का जाणवलं काय तुम्हाला? 96 साली मी 12वीची परीक्षा दिली. त्यावेळेला मला वडिलांनी सांगितलं की बेटा आजपासून पॉकेट मनी बंद. जे काय मला महिन्याला 100-150 रुपये मिळायचे, काही फार मोठे नाही. त्या काळी 100-150 सर मोठे होते. मी मुलुंडला जायचो ना, MCC ला होतो त्याच्यामुळे. हा तर ते म्हणे पॉकेट मनी बंद, तुला जर पैसे हवेत तर काम करावं लागेल. क्या बात आहे. मग त्यांनी मला 8 दिवस सुट्टी दिली. जा सिमरन जिले अपनी जिंदगी 8 दिवस, आणि मी सुद्धा पुण्याला फिरून आलो. वा वा. आणि 8 दिवसानंतर कामाला लागलो. मी आणि माझ्यासोबत माझे अजून एक सहकारी आहेत, अमित मेंढके म्हणून. आम्ही दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली 96 मध्ये. त्यांना पैशाची गरज होती, त्यांच्यावर जबाबदारी आली होती वडील अचानक गेल्यामुळे, आणि मला गरज नव्हती, पण माझ्या वडिलांनी मला त्या पैशाचं महत्त्व समजावं म्हणून त्यांनी मला त्या सिच्युएशनमध्ये पाडलं. आणि रोज 4 तास इथे मी पार्ट टाइम जॉब करायचो. झाडू मारण्यापासून सगळं काम वडिलांनी करायला लावलं, बरोबर. आणि चुका झाल्या तर सगळ्या स्टाफ समोर माझी व्यवस्थित माझा पाणउतारा केलेला आहे. त्यामुळे मालकाचा मुलगा असल्याचे कुठलेही मला प्रिव्हिलेजेस मिळाले नाही. उलट त्या सगळ्याबद्दल तेव्हा राग आला अर्थात वडिलांना, तेव्हा मी लहान होतो. पण नंतर बऱ्याच वर्षांनी कळलं की ह्या सगळ्यामुळे काय झालं की मी तावून सलाखून निघालो. इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. बॉटम पासून टॉप पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल करता आल्या. हा, त्यामुळे मला आज सुद्धा कधी कोणी समजा सांगितले बाबा एसीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा एसी लावा, स्टाफ जागेवर नसेल, असं फार क्वचित होतं, पण नसेल तर मी स्वतः सुद्धा जाऊन करू शकतो, त्यात काय प्रॉब्लेम. म्हणजे मी परत एकदा लोकांना, सगळ्या आमचे जे श्रोते वर्ग आहे त्यांना सांगेल की लक्षात घ्या की सरांची मगाशी मी जी बाजू घेतली नाही, सर आम्हाला सुद्धा आपलं समजायचे, पाठीवर हात फिरवायचे, जवळ घ्यायचे, बोलायचे, तसं त्यांनी लेकाला सुद्धा तशाच पद्धतीची वागणूक दिली आणि तशाच पद्धतीची शिकवण दिली. हे महत्वाचं लक्षात घ्या. अन्यथा काय, हातात पैसा आल्यानंतर बाबा घे पैसे आणि कर एन्जॉय, असं नाही केलं. त्याला पैशाची जाणीव करून दिली. हे संस्कार आहे महत्वाचे. रितसर पगार मिळायचा. हा, पगार म्हणजे प्रॉपर बुक मध्ये सही, पगार मिळाला, व्हाउचरवर सही. कधी असं नाही की बाबा कॅश बॉक्स आहे गल्ल्यात, कधी हात टाक आणि उचल, कधी टाइम टू टाइम. आणि आमचं ते पहिलेपासून आजपर्यंत तेच आहे की तारीख जी ठरली पगाराची, हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. लोक काही ना काही कारण करतात लंगडी पुढे की काय कोविड झाला किंवा काही हा प्रॉब्लेम झाला. शेटेज मध्ये 1989 पासून आजपर्यंत एकदाही कोणाचाही पगार कधीच लेट नाही झाला. क्या बात. आणि आम्हाला माहिती आहे की कोणाचा EMIचा इन्स्टॉलमेंट असतो, कोणाला भाडं भरायचं असतं, कोणाला आपल्या किराणावाल्याला पैसे द्यायचे, दुधाचे. आम्ही कधी लेट नाही करत. एक वेळ आम्हाला कधी उशिरा पैसे मिळाले तर चालतं, बरोबर, पण स्टाफला कधी उशिरा पैसे मिळतात कामा नये. थोडक्यात म्हणायचं तर शेटे इन्स्टिट्यूट जे आहे ही शिक्षण क्षेत्रात आहेच आहे, पण मी स्वतः असं म्हणेन की सर ही एक संस्कारमय इन्स्टिट्यूट आहे अगदी. की ज्यांच्याकडे खूप संस्काराची शिदोरी आहे आणि ती प्रत्येक विद्यार्थ्याला, मग तो मुलगी असो मुलगा असो आणि कुठल्याही फील्डचा असो, त्याला ही मिळते. आणि नकळत ही मिळाल्यामुळे माणूस त्याप्रमाणे वागायला लागतो. जसं आपण म्हणतो ना की शेजार पाजारचे जसे असतील तसे मुलांवर संस्कार होतात, तसे संस्कार इथे चांगले होतात. सर मला तो मुद्द्याकडे मी परत वळतोय की तुम्ही 20व्या वर्षी इथे इन्व्हॉल्व्ह झालात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बाबांनी सांगितलं की बाबा तुला पगार देईल आणि असं करेल. तेव्हा मी शिकवत नव्हतो, तेव्हा मी क्लरिकल कामं करत होतो, लायब्ररी वगैरे सगळं सांभाळणे, बुक्स मेंटेन करणे. पण मग 99ला मी टीवायला असताना 98-99 मध्ये अचानक असा एक प्रसंग आला की माझ्या वडिलांचा जो अगदी राईट हँड होता, ज्याला म्हणजे उत्तराधिकारी असं म्हणता येईल, मी स्वतः कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाणार, MBA करणार, बाहेर जाणार, ठरलेलं होतं. हा, ठरलेलं होतं. पण वडिलांनी मला सांगितलं होतं की बाबा तू जर आलास क्लासमध्ये तर या XYZ माणसाला उगाच काहीतरी इनसिक्युरिटी होईल, त्याला असं वाटेल की सर तशा स्वभावाचे होते, दुसऱ्याचा मन जाणणारे असे. तर उलट त्यांनी म्हटलं की बाबा तू क्लासकडे बघू नकोस, तू स्वतःच स्वतः कर. आय वॉज ऑल्सो ओके. मी कधी जसं पाहिलं नाही की ही माझ्या हक्काची गादी आहे, मी इथेच बसणार नाही.
पण मग आता विनाशकाले विपरीती बुद्धी, त्या व्यक्तीला काय दुर्बुद्धी झाली माहित नाही. त्यांनी चालू वर्षात, म्हणजे इथं खूपच अनएथिकल गोष्ट, चालू वर्षात स्वतःचा क्लास काढला, हो. आमचाच डेटा घेऊन आमच्याच विद्यार्थ्यांना. आणि ते शिक्षक म्हणून ती व्यक्ती खूप चांगली होती, पॉप्युलर होते. त्यामुळे क्लास लिटरली एका वर्षात अर्धा झाला, अर्धा. बापरे. आणि तरी सुद्धा टू गिव्ह क्रेडिट, माझ्या वडिलांनी मला कधीच म्हटलं नाही की बाळा मला तुझी गरज आहे बेटा तू ये. त्यांना माहिती की हा बाहेरची स्वप्न बघतो, याला पुढे जायचंय. पण मग मलाच काहीतरी जाणीव झाली. पप्पांचे एकदा सीए कडे मी बुक्स घेऊन गेलो होतो, तेव्हा पै सर म्हणून डोंबिवलीचे, त्यांनी सांगितलं की तुम बाहर क्यों जाना चाहते हो, तुम्हारे पिताजी ने एक पौधा लगाया, वो पौधे का अभी वृक्ष हुआ है, उसके फल आने का टाइम है, तुम उसमें मेहनत करने के बदले नया पौधा क्यों लगा. बरोबर. मग पै सर असं बोलल्यावर मी पण विचार केला त्याच्यावर, आणि वडिलांना एकदाच विचारलं की तुम्हाला माझी गरज आहे का, मी आलो तर तुम्हाला चालेल का. हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण मला एवढं माहिती होतं की वडिलांचा स्वभाव एकदम की लाच मारेन तिकडे पाणी काढेन, की ठीक आहे. त्यावेळेला त्यांचे सेमी रिटायरमेंट मधून परत आले होते, कारण दुसरं कोणी आता घेणार ते ठरलं. पण त्यांना मी हे म्हटल्यावर ते एकदम हेलावून गेले. ते म्हणे की आलास तर फारच छान, तुला बेसिक्स तुझे स्ट्रॉंग आहेतच, आणि तुला स्टेजची कधी भीती नव्हतीच. मी शाळेत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, नाटकं, गायन, आता आवाज माझा गायकासारखा नाही राहिला, पण त्या काळी गायनाची पण बक्षिसं जिंकले. त्यामुळे स्टेजची कधी भीतीच नव्हती. त्यामुळे सहज, म्हणजे फक्त एक मोठा प्रॉब्लेम काय झाला की मी जेव्हा शिकवायला आलो तेव्हा मी शेटे सरांच्या जागी काही टॉपिक्स गेला, आणि एवढ्या मोठ्या दिग्गजाची जागा घेणे सोपं नाही. म्हणजे उस्ताद अल्ला रख्खान जवळ मोठं नाव घेतोय. जेव्हा झाकीर हुसेन पहिल्यांदा आले तेव्हा हीच तुलना झाली. नंतर त्यांनी पण सिद्ध केलं की हा वो किसका बेटा आहे. बरोबर. त्यामुळे माझ्यावर सुद्धा ते आलंच. काही लोकांनी म्हटलं पण की क्या सर कोणसे बच्चे को खडा कर दिया. मग कोणीतरी म्हटलं अच्छा इथे पण नेपोटिझम होणार का. पण सर वारंवार फीडबॅक घ्यायचे, बरोबर. आणि जेव्हा त्यांना जाणवलं की हा मुलगा खरंच माझ्या लेवलला शिकवू शकतो, तेव्हाच त्यांनी माझ्याकडे हळूहळू गोष्टी सुपूर्द केल्या, लेक्चर्स बनल्या. ते स्वतः व्यवस्थापनात इन्व्हॉल्व्ह होतेच, पण शिकवण्यामधलं त्यांनी पण हळूहळू. मला एक सांगा सर, जसं तुम्ही आता सांगितलं की वडिलांना गरज आहे का तुम्हाला जेव्हा जाणवलं आतून तसं, तर मला असं एक उद्योजक या दृष्टीने असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की सर उद्योजक होताना जर घरातनं जर का पोटेन्शियल सगळं मिळालं तर तो उद्योग खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होतो. बरोबर. बाहेरच्यांवर आपण डिपेंड राहिलो तर तो उद्योग तसा होत नाही. तर मी हे का मुद्दामून सांगतोय सर की तुमचे मामा, मला असं वाटतं मामा इन्व्हॉल्ड आहेत, हो तुमचे बंधू आहेत, हो. मग त्याच्याबद्दल पण थोडंसं आम्हाला सांगा किंवा मामा कसा काय इन्व्हॉल्ड झाला आणि बंधू कसं इन्व्हॉल्ड. बरोबर. जेव्हा सरांनी 1989 मध्ये सुरुवात केली त्याच वेळेला अजय हर्डीकर माझे मामा, ते स्वतः काय ते MRचं काम करत होते, मार्केटिंगचं, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. जेव्हा त्यांना कळलं की आपल्या बहिणीच्या मिस्टरांनी हे सुरू केलंय, तेव्हा त्यांनी फक्त एकदा त्यांची चर्चा झाली की दुसऱ्या कोणासाठी काम करण्यापेक्षा तो आपल्याच घरी का नाही काम. एक्झॅक्ट. आता बरेचदा असं होतं की बायकोचा भाऊ आणि हे पटत नाही, पण शेटे सर आणि अजय सरांमध्ये एक वेगळी मॅच्युरिटी होती. अर्थात भांड्याला भांड्या लागलं की आवाज होतोच. उलट कधी कोणी म्हटलं नाही की नाही आमचं सगळं छान गुण्या गोविंदाने चालू आहे, तर मला म्हणजे डोळे फिरवायचे. तर अपब्रिंगिंग वेगळं असतं, कधी ना कधी वादविवाद होतात, कधी मतभेद होतात, पण मुख्य हे की दोघांमध्ये एक क्लिअर होतं की आपल्याला विद्यार्थ्यांना बेस्ट जे आहे ते द्यायचं. हा मुद्दा आपल्याला घेतलेल्या फीच्या 1 रुपयाचंही कुठे आपण चिटिंग केलं ही जाणीव कधीच ना स्वतःला व्हावी ना समोरच्याला. बरोबर. त्यामुळे दोघांचं खूप छान एकत्र जमलं, अनेक वर्ष एकत्र काम केलं, वडील रिटायर होईपर्यंत. आणि अजय सर तर आज सुद्धा कार्यरत. पूर्वी शिकवायचे ते बरेच तास, नंतर त्यांनी अजय सरांनी शिकवणं बंद केलं. आता ही इज चीफ मेंटॉर ऍट शेटे. म्हणजे मला नाही वाटत कुठल्या कोचिंग क्लासमध्ये चीफ मेंटॉर नावाची पदवी पण असेल. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना मेंटरिंग करण्यासाठी खास ते पूर्ण दिवस इथे ऍडमिशन्सचं पण बघतात, काउन्सिलिंग पण बघतात. पण कोणी अडलंय, कोणी एखादं CA सारखी कठीण परीक्षा नापास झाल्यामुळे डिप्रेस झालंय, मग त्याला समोर बसवून त्याला गाईड करणे, त्याला मेंटरिंग करणे,
किंवा तो विद्यार्थी असताना सुद्धा त्याला शेड्यूल बनवायला मदत करणे, हे सगळं अजय सरांचा रोल. विशाल शेटे माझे भाऊ, ते मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांनी इथे पुन्हा की वडिलांनी विचारलं की बाबा बघ, तुझा भाऊ बराच वेळ क्लासेसच्या आत असतो वर्गात, बरोबर, बाहेरची बाजू बाहेरचं बघायला कोणीतरी घरचं पाहिजे, बरोबर, तुला इंटरेस्ट आहे. दोघांनी विचारलं वडिलांनी, असं लादलं नाही की तुम्हाला करावंच लागेल, म्हणजे ते इमोशनल अत्याचार नाही केला. नाही, एखादी गोष्ट लादल्यानंतर ती प्रॉपरली होत नाही. बरोबर. आणि आज सुद्धा मी म्हणेन की क्लास हा चालतोय व्यवस्थित. जसं आता मी इथे हा इंटरव्ह्यूसाठी वेळ काढून बसलोय, बरोबर, तिथे ऍडमिशन चालू आहेत, तिकडे वर्ग चालू आहेत, बरोबर. पण मला बघायची गरज नाही, कारण टीम. मी नेहमी एका पुस्तकात जे वाचलेलं आहे, टीम टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. खरंय. एकत्र काम केलं तरच होतं. आणि इथे शेटेज इन्स्टिट्यूट ही संस्था टीमवर्क मुळेच चालते. टीमवर्क मेक्स द ड्रीम वर्क. बरोबर, बरोबर, एकदम बरोबर. सो ह्या दोघांचंच नाव घेतलं मी तर फार चुकीचं होईल. हे दोघं घरचे म्हणून नात्याने, पण अमित सर मगाशी मी जे नाव घेतलं, ती व्यक्ती आजही आमच्या बरोबर, आणि तो आमच्या संस्थेचा एक खूप मोठा ऍसेट आहे. अझीज भाईची गंमत तर सांगण्यासारखी आहे की 1989 मध्ये जेव्हा क्लास सुरू केला तेव्हा एका चाळीत राहणारी ख्रिश्चन बाई ह्या मुसलमान अनाथ मुलाला माझ्या वडिलांकडे घेऊन आले. तर माझे वडील कायम कौतुकाने सांगतात, म्हणजे ये लड़के को नोकरी की जरूरत है, इसको काम पे रखो. अगदी हळकुळा सापळाचा, कारण तो लहान असताना त्याचे आई वडील गेलेले, त्यामुळे त्याला कसं काय म्हणतात, त्याला काही तब्येत बनवण्याकडे साधन होतं त्याच्याकडे, खाणं पिणं काय. तर त्याला काम सुद्धा सगळं माझ्या वडिलांनी शिकवलं. झाडू असा नाही, असा धरून वाकून मारावा, ह्या सगळ्या गोष्टी. आणि वडील नेहमी सांगायचे की एक मुसलमान यतीम को एक क्रिश्चियन औरत एक हिंदू टीचर के पास लेके आई और मुझे मेरा अजीज मिल गया. क्या बात आहे. अजीजचा उर्दू मध्ये अर्थ काय? प्रिय. आणि खरंच अजीज भाई तसाच आहे. आणि ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटेल एखाद दिवस, पण रोज आमच्या क्लासमध्ये दिवा, जो देवीचा आतमध्ये फोटो आहे, तो देवीच्या फोटो समोर दिवा अजीज भाई लावतो. क्या बात आहे. संध्याकाळच्या वेळी बत्ती बरेचदा अजीज भाई किंवा त्यावेळेला दुसरं कोणी असेल. त्याच्या ईदमध्ये आम्ही तितक्याच प्रेमाने सहभागी होतो. आमचे अमित सर जे मगाशी म्हटलं, ते ब्राह्मण आहेत, पण ते रमजान मध्ये एक दिवस रोजा ठेवतात. वा वा, छानच. की अजीज माझा भाऊ आहे. म्हणजे इथे नुसती संस्कृतीच नाही जपली जात, की आपले पण एकता पण सगळ्यांमध्ये आहे. आणि कुणी कुणावर लादलं नाही, हे आतून आपसूक येत. तो मला आठवतं, मी कल्याणात राहायचो, आता मी ठाण्याला राहतो, पण कल्याणात राहायचो तेव्हा दिवाळीच्या वेळेला आम्हाला फक्त 8 दिवस सुट्टी मिळायची, तेव्हा आम्ही पूर्ण फॅमिली बाहेर जायचो. आता दिवाळीत कसं काय घर बंद ठेवायचं, कारण कोजागिरीला आमची लक्ष्मीपूजा झालेली असायची, मुहूर्त तोच असतो, हे पण काही लोकांना माहित नसेल तर. अजीज भाई लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमचं घर उघडणार, किल्ली त्याच्याकडे असायची, घर उघडणार, सगळे दिवे लावणार, देवीसमोर दिवा लावणार, आणि मग फोन करणार. त्यावेळेला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल वगैरे नव्हते. फोन करून आईला सांगणार की मॅडम घर पे सब दिए लगाया हूँ, आधा घंटा बैठता हूँ, फिर मैं घर जाऊंगा. तर ह्या गोष्टी खरंच शक्य आहेत, आणि आज तर फार गरज आहे ऐकायची सगळं. थोडक्यात म्हणायचं सर की शेटे इन्स्टिट्यूट नुसते संस्कार नाही तर राष्ट्रीय एकात्मता सुद्धा जपलेली आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणखीन या सगळ्या प्रवासामध्ये सर कोणी आपल्याला मदत केली असं तुम्हाला खरं सांगायचं तर नाव घ्यायला खूप, म्हणजे सरांनी सुरुवात केली तेव्हा नायर सर, राजगोपालन सर, बडगुजर सर, हे त्या काळचे जे दिग्गज, त्यांनी पण सरांवर विश्वास ठेवून त्यांनी नवीन सुरू केलेली संस्था असताना ते त्यात शिकवायला आले. जेव्हा कशाची शाश्वती नव्हती की हे चालणार आहे की नाही, तरी सुद्धा ते लोक जॉईन झाले. आणि तिथपासून आजपर्यंत, म्हणजे आता मी सगळ्यांची नावं घेतली तर 40हून जास्त आता आपल्याकडे टीम मेंबर्स आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही बसणार, पण हो, आमच्या नॉन टीचिंग स्टाफमध्ये जी नावं ऑलरेडी घेतली त्या व्यतिरिक्त प्रदीप भाई, तो आमचा एक असा माणूस आहे जो इंजिनियर झाला नाही पण इंजिनियर आहे. सगळ्या प्रॉब्लेम सबका एक सोल्युशन आहे म्हणजे प्रदीप भाई. आणि असे एक हिरे शेटे सरांनी हेरले, काही आम्हाला हेरता आले. त्या व्यतिरिक्त आता एक अगदी नवीन कलाकार जो आलेला आहे, यश नावाचा,
तो आमचा जुना विद्यार्थी, त्याला अभ्यासात फार इंटरेस्ट नाही, पण त्याला बाकी हरवून नाही. तर आज असं झालंय की एवढं काय म्हणू 20-22 वर्षाचा पोरगा असेल, पण सगळ्या टीचर्सच्या अगदी गळ्यातलं ताईत आहे, सगळ्यांची काळजी घेत असतो तो. तर मेन तो तुम्ही हेरलाय. हा तो तुम्ही हेरलाय. पुन्हा हा म्हणजे मी एकटा आणि पुन्हा क्रेडिट घेणार. आमचे अमित सर, मी, विशाल सर, आम्ही सगळेच. पॉइंट हा आहे की इथे जे कोणी जॉईन होतात, टीचर असो किंवा नॉन टीचिंग असो, सगळ्यांना एक आपुलकी आहे. हे फॅमिली वाटते, हा. हे महत्वाचं. म्हणजे क्लास मध्ये अनेकदा टीचर्स असे उड्या मारतात, ते आज ह्या क्लासमध्ये हो, होते, हो, त्या हो, क्लासमध्ये, हो. ते आपल्याबरोबर विद्यार्थी खेचून घेऊन हो. जातात. शेटेजमध्ये अनेक टीचर्स 20-20 वर्ष झाले टिकून आहेत. काही काही इथं आता नाही आहेत, ते रिटायर झाले म्हणूनच आहेत. बरोबर. अदरवाईज सगळे टिकून आहेत. आणि अर्थात आम्ही फीडबॅक घेत असतो. कोणी रेलेव्हंट नाही आहे असं वाटलं तर टीचरला समोरून सांगतो की बाबा आता विद्यार्थ्यांना तुमचं नाही जमत आहे. तसंही काही लोकांना आम्हाला सांगावं लागलं, पण प्रेमानेच समारोप झाला. पण कोणी मोठ्या क्लासवाल्यांनी कोचिंग करतात, हो, की करतात. मी दुप्पट देतो हो, या, हो, हो. असं 2-3 वेळा प्रयत्न झाला, पण आपल्याकडनं एकही टीचर गेला नाही, कितीही पैशाचं आमिष दाखवलं तरी. छान. म्हणजे हे तुम्ही त्यांना जपलं. मी म्हणतो ना, पेराल तसं उगवतो, Exactly. त्यातला तो प्रकार झाला. सर, मला एक सांगा की सुरुवातीला शेटे सरांनी कॉमर्स क्लासेस काढलेले होते आणि ते हळूहळू आता आजच्या कंडिशनला तुम्ही ज्या पद्धतीने ते वाढवत चाललेलं आहात, म्हणजे आता नुसते कॉमर्स क्लासेस राहिलेले नाही मला असं नाही, वाटतं. शेटे नाही. इन्स्टिट्यूट आता फार मोठ्या याची झालेली आहे. म्हणजे हा स्टुडिओ सुद्धा मी म्हणतो हा शेटे सरांचाच आहे. मला हेही सांगायला आवडेल, कारण तुम्ही म्हणजे मॉडर्न जगाशी आणि जसजशा टेक्निक्स येत आहेत त्याला तुम्ही आपलं म्हणजे हो. हे केलेलं आहे, आपलंसं केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही 1 to 1 सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहात. हो. हे या तुमच्या क्लासेसचं आणि तुमचं स्वतःचं वैयक्तिक गमक आहे असं मला वाटतं. सर, आपण याच विषयावर अजून गप्पा मारणार आहोत. आपण अविनाश सरांकडनं त्यांच्या नवीन नवीन योजना, त्यांच्या आता चालू असलेल्या विविध फॅकल्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती करून घेणार आहोत. कारण ही सगळी माहिती आपल्याला होणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना शेटे इन्स्टिट्यूटमध्ये नेमके कुठले कुठले कोर्सेस आहेत, कुठल्या गोष्टी शिकवल्या जातात, काउन्सिलिंग आहे का, ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. आपण वेड्यासारखं हातचं सोडून पळत्या पाठी पळतोय असं मला वाटतं. जर आपल्या कल्याणात असतील तर आपल्याला त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन बसून बोलता येण्यासारखे. आणि मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच अजय सरांना मी पण आजमावलेला आहे. अत्यंत मस्त माणूस, शांततेने तुम्हाला समजून सांगणारा माणूस. आणि मग आपल्याला कळतं की हो बरोबर आहे, मुलगा या फील्डला जावं की या फील्डला जावं, कुठल्या याची चॉईस करावी. यासाठी मी पुन्हा सांगेन की आपण पुढच्या भागामध्ये परत गप्पा मारणार आहोत सरांबरोबर आणि विषय आपला असाच चालू राहणार आहे. फक्त एवढंच जाता आता सांगेल की तुम्ही या कार्यक्रमाला सुदगीर संवाद आंबडगोडला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.